आरबीआयने पुढच्या आर्थिक वर्षात 10 आणि 20च्या प्लास्टिकच्या नोटा बाजारात आणायचे ठरवलंय. पहिलं नोटबंदी 500,000च्या नोटा काढून त्याच्या जागी 2,000ची नवीन नोट इंट्रोड्यूस केली. तेव्हा जुन्या चलनासोबतच 10, 20, 50, 100च्या नवीन नोटांसोबतच 200च्याही नोटा छापल्या. कोणताही गाजावाजा न करता सुमडीत 2,000च्या नोटा बाजारातून गायबही झाल्या आणि कोणाला कळालंही नाही. आता सरकार जुन्या चलनासोबतच पुन्हा एकदा 10 आणि 20च्या प्लास्टिकच्या नोटा बाजारात आणणार आहे. सरकारने हा निर्णय का घेतला, आपल्या अर्थव्यवस्थेबाबत हे काय सांगते आणि माझ्या तुमच्या खिशावर याचा काय परिणाम होणार हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जुन्या कोल्हापूरची परंपरा, नव्या कोल्हापूरची पसंती. चंद्ररूप क्लॉथ स्टोअर्स, लक्ष्मी रोड, कोल्हापूर. नमस्कार, मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम. आरबीआय प्लास्टिक मनी इंट्रोड्यूस करू पाहत आहे. आता प्लास्टिक मनी मध्ये आपले डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड येतात. याला डिजिटल किंवा कॅशलेस प्लास्टिक मनी म्हणतात. सरकार पॉलिमर करन्सी नोट म्हणजे 10-20च्या प्लास्टिकच्या नोटा बाजारात आणण्याचा निर्णय घेतलाय. सध्या चलनातील एकूण नोटांपैकी 25% नोटा या 10 आणि 20 रुपयांच्या. हा सरकारचा पायलट प्रोजेक्ट आहे. यशस्वी झाल्यास भविष्यात सर्वच नोटा या प्लास्टिकच्या बनतील. आमचंच सरकार कसे अभूतपूर्व निर्णय घेत आहे याचा गाजावाजा करण्याचा हा आणखी एक प्रयोग असा विरोधकांचा सूर आहे. पण सरकारने हा निर्णय कशासाठी घेतला याची 2 कारणे दिलीत. तर पहिलं कारण आहे की नोटांचे आयुष्य 2 ते 4 पटीने वाढेल. तर दुसरं कारण दिलंय अर्थव्यवस्थेत 10-20च्या नोटांची चलती पाहता वाढलेली गरज आणि उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. आणि या नोटा रिसायकलही करता येतील अशाही चर्चा आहेत. भारताने जगाला युपीआय ट्रान्झॅक्शन अर्थव्यवस्थेचा धडा दिला तरी रोख रकमेचे प्रमाण वाढले. 35 लाख कोटींपेक्षा जास्त व्यवहार हे रोख रकमेत होतात आणि यात 10 आणि 20 रुपयांच्या नोटांचा वाटा मोठा आहे. यामुळे सुरुवातीला छपाईचा खर्च जास्त असला तरी वारंवार बदलण्याची गरज कमी आहे. प्लास्टिकच्या नोटांच्या फायद्यांसोबतच काही तोटेही आहेत आणि त्याचाही विचार होणं गरजेचं आहे. आता या प्लास्टिकच्या नोटा छापायला कागदी नोटांपेक्षा 30 ते 60% खर्च वाढणार आहे. 10-20च्या नोटा एटीएम मधून दिल्या जात नाहीत. यामुळे एटीएम यंत्रणेत काही बदल करावे लागणार नाही. पण नोटा मोजण्याची यंत्रे यासारख्या मशीन्स मध्ये काही तांत्रिक बदल करावे लागतील. आणि विशेष बाब म्हणजे प्लास्टिकच्या नोटा बनवण्यासाठी जे मटेरियल लागणार ते परदेशातून येणार. म्हणजे यात आपला लोकांचा टॅक्सचा पैसा आणि डॉलर मधील परकीय गंगाजळी पण वापरायला लागणार. यामुळे घसरता रुपया आणि कॅशलेस इकॉनॉमीच्या स्वप्नावर आणि सरकारच्या सतत बदलणाऱ्या चलन धोरणावर विरोधकांनी अनेक सवाल उपस्थित केलेत. प्लास्टिक नोटा या जगभर वापरल्या जातात. ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड, ब्रिटन यासारख्या देशात वापरल्या जातात. यामुळे भारत जागतिक स्टँडर्ड नुसार चलनात हा नवा प्रयोग करू पाहत आहे. आता असं करताना अचानक कोणालाच कल्पना नसताना जशी नोटबंदी जाहीर झाली त्यातून काळा पैसा तर काही बाहेर आला नाही. तेव्हाच नव्या 10, 20, 50, 100, 200च्या नोटाही बाजारात आणल्या. जुन्या एटीएमशी ते सुसंगत नव्हत्या, त्यामुळे पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर मध्येही बदल करण्यात आले. 2,000ची नवीन नोटही आणली तशी ती लोकांच्या खिशातून आणि स्मरणातून गायबही केली. या दोन्ही गोष्टी करण्यासाठी जो लोकांचा भरमसाठ पैसा आणि वेळ वाया गेलाय, अशा प्रकारचं मिसकम्युनिकेशन, मिसमॅनेजमेंट प्लास्टिक नोटांच्या बाबत घडू नये याची खबरदारी सरकार घेईल एवढीच अपेक्षा. धन्यवाद आणि पाहत राहा सकलम.